पालिका एस विभागातील घन कचरा व्यवस्थापन विभागात करण्यात आलेल्या खासगीकरण विरोधात विभागातील सुमारे 250 कर्मचारी गेल्या 5 दिवसापासून काम बंद आंदोलन करत आहे। यामुळे भांडू, विक्रोळी, काजूरमार्ग, नाहूर या परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत। पालिका खासगी कामगारांच्या मदतीने तुटपुंज प्रयत्न करताना दिसत आहे। मात्र आता पालिकेचे हे कर्मचारी संतप्त झाले आहेत। पालिकेचे अधिकारी त्यांच्यावर इतर विभागात काम करण्याचा दबाव आणण्याचा त्यांचा आरोप आहे। पालिका एस विभागातील हे खासगीकरण संपूर्ण पालिकेत होण्याची शक्यता असल्याने त्यामुळे पालिकेचे हजारो कामगार बेरोजगार होण्याची भीती असल्याने याला आता कामगारांनी विरोध सुरू केला आहे। आम्ही होतो त्याच ठिकाणी आम्हाला काम करू द्यावे अशी मागणी करत विक्रोळीमध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। कामगार हा भरपूर गरीब आहे, सफाई कर्मचारी भरपूर गरीब आहे, कर्जबाजारी आहे, तरी तो घाणीचं काम करतो आहे। फक्त कामगारांची इतकीच मागणी आहे की ते प्रशासनाने जो करार केलेला आहे, कारण युनियनने आम्हाला दगा दिलेला आहे, अशा करारावरती सह्या करून तर प्रशासनाकडे आम्ही भीक मागतोय एका पद्धतीने की या करारामध्ये फक्त कर्मचारीचा क्लॉज आहे ना तो वगळा, त्या कर्मचारीचा क्लॉज वगळला ना तर आमचं पोट वाचेल साहेब, बस इतकंच। कारण की साहेब आता तुम्हाला एक बोलायचं म्हणजे जे 2025 रोजी जो जुलै महिन्यामध्ये 22 जुलैला जो करार झाला, हे सगळ्या मान्यताप्राप्त युनियननी जो करार केलेला आहे तो आमच्या कामगारांना कुठल्याही विश्वासात न घेता हा करार केलेला आहे। त्यामुळं आम्हाला तो करारच रद्द करायचा आहे साहेब। प्रथम आता जो ML वरती जो काम करणारा जो कामगार आहे आमचा, तो आज सेक्शनमध्ये चालला आहे। ज्या करारानुसार आम्हाला विश्वासात न घेता करार केला आहे तो पण सेक्शनला करार होऊ शकतो। उद्या बोलते तुम्ही सेक्शन पण निघून जा। तसंच तुम्हाला सांगतो टी वार्ड या ठिकाणी आपले भरपूर कामगार आहे टी वार्डचे, त्यांनी तो 4-5 वर्षापूर्वी त्यांना पण हेच केलं, टी वार्डमधून यांना एस वार्डमध्ये पाठवण्यात आलं, पण त्यांचं सगळं सर्व्हिस रेकॉर्ड टी वार्डमध्ये आहे, एस वार्डमध्ये नाही। मग यांचं काय चाललं आहे, एस वार्डमधून सह्या घ्यायच्या आणि टी वार्डला नेऊन पोचवायचं। आता 9 वर्ष झाले साहेब। त्याच्यामध्ये आज हे बोलतात तुम्हाला इतर वार्डमध्ये आम्ही टाकणार नाही, तुम्हाला इथं सेक्शनमध्ये टाकू। सेक्शनमध्ये वॅकंट पोस्ट किती आहेत, याच्या अगोदर वॅकंट पोस्ट नव्हत्या, आता बरोबर यांनी तयार केल्या। आता कामगार किती, 350 कामगार आणि वॅकंट पोस्ट किती आहे, 46। मग हे कामगार मला एक सांगा, यांना कोरोनामध्ये हा कायमस्वरूपी कामगार चालतो, इलेक्शनच्या ड्युटीला कायमस्वरूपी कामगार चालतो, जनगणनेला आमच्या कामगारांनी या रहिवाशांच्या शिव्या खाल्ल्यात, अशी ही जनगणना तिथं पण आम्ही सहन केलं। मग आज MLचं आम्ही बोलतोय तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या असू द्या, मग आमचा कामगार कायमस्वरूपी का नाही त्या ठिकाणी, हा मला त्यांना जाब विचारायचा आहे अधिकाऱ्यांना। आमचा फक्त उपयोग करून गेला जातो साहेब इथं।